नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ एक खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या विद्यार्थ्यांसाठी. कारण आजच्या व्हिडिओचं जसं की टायटल तुम्ही बघू शकता, हाऊ टू रिमेंबर एव्हरीथिंग. फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झामच नाही, तुम्ही तुमचं सेमिस्टर एक्झाम प्रिपेअर करत असाल किंवा मग 10वीला असाल, 12वीला असाल, इंजिनिअरिंगला असाल, डिप्लोमाला असाल, कुठेही असाल, कोणत्याही फील्डमध्ये असाल, प्रत्येकाला एक गरजेची गोष्ट असते, गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या. आणि हेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ज्या स्ट्रॅटेजीचा यूज मी माझ्या प्रिपरेशनच्या वेळेस करायचो, ज्याचा यूज करून माझी गेटमध्ये ऑल इंडिया रँक 39 आली, PWD JEE रँक 29 आली, ह्याच स्ट्रॅटेजीचा यूज करून मी माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करताना जो काही डेटा होता, तो डेटा पाठांतर केलेला होता, नवे नवे अशा पद्धतीने पाठ केला होता की तो एक्झामच्या दिवशी मला ॲक्युरेटली आठवला. पण होतं काय, पहिली महत्त्वाची गोष्ट ही असते, मी तुम्हाला अतिशय स्टेप वाईज समजून सांगणार आहे. काय असतं, विद्यार्थी ज्यावेळेस अभ्यास करताना त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवेल, प्रकर्षाने जाणवेल, सगळेजण काय करतात, लर्निंग करतात. काय करतात, लर्निंग करतात. लर्निंग केल्यानंतर त्याची रिव्हिजन करतात. काय करतात, रिव्हिजन करतात. जेवढे पण विद्यार्थी प्रिपरेशन करताय, ही स्टेप सगळे विद्यार्थी करतात, 100% विद्यार्थी करतात. यापैकी 80 to 90% विद्यार्थी काय करतात, रिव्हिजन करतात, इफेक्टिव्ह रिव्हिजन करतात. पण होतं काय, एक्झामच्या दिवशी हे जे 80 to 90% स्टुडंट्स आहेत, प्रत्येकाने हे एक्सपिरियन्स केलेलं आहे. जेव्हा आपण पेपर लिहितो किंवा एक्झाममध्ये MCQs येतात, त्यावेळेस होतं काय, क्वेश्चन बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की हा क्वेश्चन मी रीड केलेला आहे, ऑप्शन पण तुमच्या समोर असतात, त्याचा ऑप्शन पण तुम्हाला वाटतात की मी कुठेतरी रीड केलेला आहे, बट चूक कुठे होते माहितीये, मला करेक्ट आन्सर आठवत नाही. करेक्ट आन्सर काय आहे, करेक्ट आन्सर काय आहे हे मला आठवत नाही. का आठवत नाही, तुम्हाला वाटतं हे रीड केलेलं आहे, बट आन्सर मात्र माहिती नसतं. हे का होतं, याचं रिझन मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा, इकडे लक्ष द्या. मग हे होऊ नये म्हणून काय करायचंय, त्याच्यावरती सोल्युशन पण सांगतो आणि त्याचं रिझन पण सांगतो. इकडे लक्ष द्या. ज्यावेळेस तुम्ही लर्निंग करतात, लर्निंग केल्यानंतर काय करतात, आता विद्यार्थ्यांना सवय झालेली आहे रिव्हिजन करण्याची. कशी, ऑनलाईन रिव्हिजन करण्याची. सर ऑनलाईन रिव्हिजन म्हणजे काय, बरेच जण रिव्हिजनसाठी जी गोष्ट यूज करतात, तुम्हाला स्वतः चेक करायचे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत. रिव्हिजनसाठी विद्यार्थी यूज करतात मॅरेथॉन लेक्चर्स. मॅरेथॉन लेक्चर्स. मॅरेथॉन लेक्चर्स म्हणजे काय, सपोज 2 दिवसानंतर एक्झाम आहे, 4 दिवसानंतर एक्झाम आहे, 5 दिवसानंतर एक्झाम आहे. एक्झामच्या अगोदर असेल किंवा मग प्रिपरेशन करत असताना पण विद्यार्थ्यांचे स्टेप्स तुम्हाला सांगतो. ते काय करतात, एक सब्जेक्ट कंप्लीट केला, एक सब्जेक्ट कंप्लीट झाला की त्यानंतर त्या सब्जेक्टचे रिव्हिजन म्हणून मॅरेथॉन सेशन्स बघतात. म्हणजे त्यांना काय वाटतं, मी लर्न केलं, लर्न केल्यानंतर ते पुढे समोर एक व्हिडिओ लावून देतात. 3 ते 4 तासामध्ये तो सब्जेक्ट त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला असतो. त्या व्हिडिओमध्ये जेवढा डेटा कव्हर केलेला आहे ना, ऑलरेडी तेवढा डेटा तुम्ही तुमच्या लर्निंगमध्ये शिकलेला असतात. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सब्जेक्टचे डिटेल लेक्चर बघताय, त्यावेळेस तुम्ही ऑलरेडी तो डेटा कव्हर केलेला आहे. मॅरेथॉन सेशनमध्ये काय केलेलं असतं, प्रेझेंटेशन्स बनवलेले असतील, PPTs बनवलेल्या असतील, याच PPTs पुन्हा रिपीट केल्या जातील. तुम्ही जी गोष्ट ऑलरेडी शिकला ती पुन्हा तुम्ही बघताय व्हिडिओमध्येच. यामध्ये तुमचा काही बेनिफिट होतोय का, नाही. रिव्हिजन होते, कुणाची रिव्हिजन होते माहिती, जो व्यक्ती मॅरेथॉन सेशन घेतोय ना त्याची रिव्हिजन होते, कारण तो रिकॉल करून तुम्हाला शिकवतोय. तुम्ही पॅसिव्हली, यामध्ये काय होतं, पॅसिव्हली. पॅसिव्हली म्हणजे काय, तुमच्या समोर फक्त तो फॉर्म्युला आल्यानंतर तुम्हाला वाटतं की हा फॉर्म्युला मी केलेला आहे, मग तुम्हाला समजतं ओके हे माझं झालेलं आहे. एखादा स्टँडर्ड डेटा असेल, IS कोडच्या व्हॅल्यूज असतील, IS कोडच्या व्हॅल्यूज तो समोरचा व्यक्ती मॅरेथॉन सेशनमध्ये तुम्हाला सांगतो, IS 456 नुसार स्टिरप्सची मिनिमम स्पेसिंग एवढी एवढी पाहिजे, हे त्याने त्या व्हिडिओमध्ये सांगितलं. ते सांगितल्यानंतर तुमच्या ब्रेनला समजतं ओके हे मी केलेलं आहे. तुम्ही रिकॉल केलं का या ठिकाणी, नाही. म्हणजे जो काही डेटा तुमचा फीड होतोय, व्यवस्थित समजून घ्या. न्यूरोसायन्स पण हे सांगतं, प्रत्येक व्यक्तीमध्ये 2 मेमरी असतात. एक असते शॉर्ट टर्म मेमरी आणि एक असते लॉंग टर्म मेमरी. लॉंग टर्म मेमरी हे ज्यावेळेस तुम्ही समोर व्हिडिओ बघत असताना ज्यावेळेस म्हणतात की मिनिमम स्पेसिंग सपोज 300 mm असते, हे मॅरेथॉन सेशनमध्ये समोरच्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं, त्यावेळेस तो डेटा जो जातो, तुम्हाला जे रिकॉल होतं की 300 mm ओके मी हे केलेलं आहे, हे तुम्हाला तुमच्या शॉर्ट टर्म मेमरीमधनं रिकॉल होतं आणि हे शॉर्ट टर्म मेमरीमध्येच पुन्हा फीड होतं
त्यामुळे ती गोष्ट पुढच्या 4 ते 5 तासांसाठी किंवा 2-3 दिवसासाठी तुमच्या लक्षात राहते. त्यानंतर पुन्हा तुम्ही ती गोष्ट विसरून जाणार आहात, कारण तुम्ही ती गोष्ट व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये तुमच्या ब्रेनमध्ये टाकली, तुम्ही ती रिकॉल केली नाही. काय केली नाही? रिकॉल केली नाही. तुमच्या समोर ते होतं, तुम्ही फक्त ते रीड केलं आणि सांगितलं की ओके मला हे येतं. तुम्ही ते रिकॉल केलं का? तुम्ही मेंदूला तकलीफ दिली का? नाही. मग आपल्याला कोणत्या गोष्टी जास्त काळासाठी लक्षात राहतात? ज्या गोष्टी लॉंग टर्म मेमरीमध्ये सेव्ह होतात. काय? आपल्याला जास्त काळासाठी लक्षात राहणाऱ्या गोष्टी कोणत्या? ज्या गोष्टी लॉंग टर्म मेमरीमध्ये सेव्ह होतात. मग सर, एखादी गोष्ट लॉंग टर्म मेमरीमध्ये कशी सेव्ह करायची? हेच आहे हाऊ टू रिमेंबर एव्हरीथिंग. एवढा सगळा डेटा कसा लक्षात ठेवायचा? तुमचा एवढा सगळा डेटा लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला जो काही डेटा आहे किंवा जे काही तुम्ही शिकलेले आहात ते तुम्हाला फीड करायचं आहे. कशामध्ये फीड करायचं आहे? ते तुम्हाला फीड करायचं आहे तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये. चला तर मग बघूया की पहिली स्टेप आधी तुमची लॉंग टर्म मेमरी. ओके सर, व्हॉट इज लॉंग टर्म मेमरी नाव? सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जास्त दीर्घकाळासाठी कोणत्या गोष्टी लक्षात राहणार आहात? ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये फीड केलेल्या. सर मग आता हाऊ टू फीड द थिंग्स इन टू द लॉंग टर्म मेमरी. हा व्हिडिओ सगळ्या ॲस्पिरंटसाठी युजफुल आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग सोबतच इतर कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह UPSC MPSC तुम्ही करत असाल तरी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बेनिफिशियल असणार आहे. लक्ष द्या. लॉंग टर्म मेमरीमध्ये गोष्टी कशा सेव्ह करायच्या? मी मेथड सांगतोय, अभ्यास कसा करावा. एक सब्जेक्ट तुम्ही घेतला. हा सब्जेक्ट घेतल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे या सब्जेक्टमध्ये 2 गोष्टी असणार आहेत. 2 गोष्टी कोणत्या? एक असणार आहे तुमची थिअरी आणि एक असणार आहे तुमचा स्टँडर्ड डेटा. सर काय आहे थिअरी आणि स्टँडर्ड डेटा? हा तुमचा बेस असतो. त्या सब्जेक्ट मधलं एक युनिट घेतलं तुम्ही, त्या युनिटमध्ये काय आहे? थिअरी आहे आणि स्टँडर्ड डेटा आहे. सर थिअरी काय आहे? तुमचा बेस आहे की फॉर एक्झाम्पल व्हाय फाउंडेशन इज प्रोव्हाइडेड. त्यानंतर काय असतं अजून? व्हाय स्टिरप्स आर प्रोव्हाइडेड. व्हाय why only under reinforced section is provided. Why we not go for over reinforced section. हे रिझन्स जे असतात ते थिअरीमध्ये येतात. एक असती गोष्ट स्टँडर्ड डेटा. स्टँडर्ड डेटा म्हणजे काय? मग स्पेसिंग किती असेल किंवा मग तुमचं इतर कोणतेही सब्जेक्ट घेतले तसंच असणार आहे. कॉलममध्ये टाईटची स्पेसिंग किती असेल, मिनिमम बार डायमीटर काय असेल वगैरे वगैरे गोष्टी त्यामध्ये येतात स्टँडर्ड डेटामध्ये. अभ्यास करताना काय करा बाळांनो? अभ्यास करताना थिअरी आणि स्टँडर्ड डेटा सेपरेट करायला सुरुवात करा. स्टँडर्ड डेटा म्हणजे सर सोबत पेन आणि पेपर घेऊन बसा आणि पेजेस घेऊन बसा. जेवढा पण स्टँडर्ड डेटा, फॉर एक्झाम्पल दिस इज डे 1 ऑफ युअर स्टडी. आज तुम्ही अभ्यास करताय. डे 1ला तुम्ही जेवढा काही लर्निंग केली त्या लर्निंग मधला जो काही स्टँडर्ड डेटा आहे, स्टँडर्ड डेटा तुम्हाला आता समजतो. त्यामध्ये येतं तुमचे फॉर्म्युलेज, यामध्ये येतात तुमचे फॉर्म्युलेज, IS कोडच्या व्हॅल्यूज, इम्पॉर्टंट टेबल्स, बस हे सगळं. स्टँडर्ड व्हॅल्यूज जसं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मधले परमिसिबल लिमिट्स वगैरे असतील, हे सगळं तुम्ही डे 1ला अभ्यास करताय. डे 1 मधनं जो काही स्टँडर्ड डेटा आला, सर मी पेन पेपरने तो ह्या पेजेसवरती नोट डाऊन केला. याच्या शॉर्ट नोट्स माझ्या रेडी झाल्या. काय रेडी झाल्या? शॉर्ट नोट्स. त्यानंतर काय करा? आजच्या दिवसाचा अभ्यास संपल्यानंतर सपोज संध्याकाळी 5-6ला तुम्ही अभ्यास करणं, लेक्चर बघणं, नोट्स बनवणं ही प्रोसिजर संपवली. ते केल्यानंतर काय करायचंय? अर्धा तास तुम्हाला हा स्टँडर्ड डेटा पाठांतर करायचा आहे. सर व्हॉट इज मीन बाय पाठांतर? हा स्टँडर्ड डेटा मराठीमध्ये सांगतो तुम्हाला, रट्टा मारायचा आहे. कोणी सांगेल तुम्हाला रट्टा मारायचा नसतो, कन्सेप्ट असतात? नाही. तुम्हाला हा स्टँडर्ड डेटा जो तुम्ही लिहिला याचा रट्टा 100% मारायचा आहे. जसं तुम्ही लहानपणी पाढे पाठ करायचा, जसं तुम्ही एखादी पोयम पाठ करायचा आणि शाळेमध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन आठवून म्हणायचा. आपल्याला थोडं आपल्या स्कूल डेजकडे मागे जायचंय. शाळेमध्ये तुम्ही काय करायचं? सरांनी जर एखादी पोयम पाठ करायला लावली तर आदल्या दिवशी तिचा पूर्ण रट्टा मारायचा आणि दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर शाळेत पूर्ण वर्गासमोर ती रिकॉल करून म्हणायचे. आणि त्यामुळे ती जी पोयम लहानपणी शिकलेली होती, जॉनी जॉनी यस पापा, प्रत्येकाची पाठ आहे, यस ऑर नो? म्हणून बघा आठवेल तुम्हाला. का आठवते ती पोयम? कारण लहानपणी प्रत्येकाने ती पोयम रिकॉल करून म्हटलेली आहे. तुमचं जनगण मन राष्ट्रगीत का आठवतं तुम्हाला? तुम्ही ते प्रार्थनेच्या वेळेस रिकॉल करून म्हणायचे. तुम्ही ते समोर व्हिडिओ लावून ते राष्ट्रगीत बघायचे का? किंवा भारत माझा देश आहे, इंडिया इज माय कंट्री, ही जी प्रतिज्ञा आहे आपली, ही देखील प्रत्येकाची पाठ आहे. कितीही ढ मुलगा असू द्या, वर्गातला कसाही मुलगा असू द्या, राष्ट्रगीत पाठ नाहीये का? आहे पाठ. मग कसं काय म्हणायचं? तो अभ्यासामध्ये एखादी मेमरी ढ आहे, हा त्याला थोडा जास्त वेळ लागला असेल, बट का ते पाठ झालं? रिपिटेशन्स.
आणि रिकॉल करून त्याने पाठ केलं. काय केलं? रिकॉल केलं. रट्टा मारला, दुसऱ्या दिवशी रिकॉल केलं, म्हणून ते लॉंग टर्म मेमरीमध्ये गेलं. जर तुमच्या लहानपणी मोबाईल आणि हे असते ना आपल्या सगळ्यांच्या, जर तुम्ही व्हिडिओज मधनं जर गोष्टी शिकल्या असता ना, की व्हिडिओ बघून राष्ट्रगीत पाठ करायचं, समोर राष्ट्रगीत लावून दिलं मोबाईलवरती आणि तुम्ही स्तब्ध अवस्थेत उभे राहिले, व्हिडिओ चालू आहे, तुम्ही राष्ट्रगीत व्हिडिओ सोबत म्हणताय, तुम्हाला ते राष्ट्रगीत पाठ झालं नसतं. तुम्ही ट्राय करून बघा, एखादं गाणं तुम्ही व्हिडिओ लावून त्याच्यासोबत म्हणत जा, ते पाठ करायला तुलनेने जास्त वेळ लागेल. त्यापेक्षा काय करा, आज एखादी गोष्ट पाठ करा, उद्या रिकॉल करा. नाही आठवलं तर नोट्समध्ये बघा. तुम्हाला सांगतोय काय करायचंय. स्टँडर्ड डेटा डे 1 ला तुम्ही लिहिला, पेजेस असतील, या पेजेसवरती तो लिहिला, त्याचा रट्टा मारायचा. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही जाल डे 2 ला, आता ही प्रोसिजर रिपीट होणार आहे बाळांनो, लक्ष द्या. डे 2 ला तुम्हाला काय करायचंय, तुमच्या अभ्यासामधला 1 आवर डे 2 पासनं बाहेर काढायचंय. रोज 1 आवरच मी सांगतोय, 1 आवर पेक्षा जास्त नाही. ओके सर, काय करायचं या 1 आवरमध्ये? या 1 आवरमध्ये काल संध्याकाळी जो डेटा पाठ केला होता, लायब्ररीत गेल्यानंतर मी स्वतः करायचो. माझ्या लायब्ररीच्या बाहेर ना एक जॉगिंग ट्रॅक होता. मी काय करायचो, लायब्ररीत गेल्यानंतर हा डेटा जो रट्टा मारलेला आहे, लायब्ररीत जायचो. सकाळी मॉर्निंगला 7 वाजता 8 वाजता तुम्ही जाल तितक्या वाजता तो डेटा रीड करायचा. एकदा रीड करून घ्यायचा, काल पाठ केलेला डेटा रीड करायचा. ते पेज लायब्ररीच्या मध्येच ठेवायचं, लायब्ररीच्या बाहेर यायचं, ग्राउंडवरती यायचं. तुम्ही जिथे अभ्यास करताय ओपन स्पेसमध्ये या, घरात अभ्यास करत असाल घरामध्ये या, पेपर सोबत आणायचा नाही. आणि लायब्ररीचा जर जॉगिंग ट्रॅक असेल, ओपन स्पेस असेल, त्या ठिकाणी वॉक करायचं. याला वॉकिंग मेमरी देखील म्हणतात. द वॉक मेमरी आहे. याच्यामध्ये थोडेफार स्टँडर्ड हे सांगितलेलं पण आहे, सायंटिफिकली प्रूव्ह पण आहे, बट आपल्याला इतकं डिटेलमध्ये जायचं नाही. काय करायचं, वॉक करायचं, चालायचं. आणि चालता चालता शांतपणे स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या, आठवायच्या. काय करायच्या, आठवायच्या. एक पेन आणि एक कोरा पेपर सोबत ठेवायचा, आठवायचं, चालायचं, जॉगिंग ट्रॅकवरती व्यवस्थित आरामात आठवत जायचं. आणि जी गोष्ट आठवली नाही ती त्या पेपरमध्ये लिहायची, की हे मला आठवलं नाही. सपोज एखादा फॉर्म्युला असेल, एखादी व्हॅल्यू असेल, ही व्हॅल्यू मी काल पाठ केली होती, आठवली नाही, ती व्हॅल्यू नोट डाऊन करायची पेपरवरती. 10-15 मिनिटाचं हे काम असेल, 1 तासाचं पण नसेल. पहिल्या दिवशी कारण डेटा कमी राहणार आहे, डेटा कमी असल्यामुळे तुमचं 10-15 मिनिटामध्ये हे कमी पूर्ण होईल. जे आठवलं नाही, लायब्ररीमध्ये जा, न आठवलेल्या गोष्टी परत एकदा रीड करा, त्या परत एकदा रट्टा मारा. आजचं काम संपलं. डे 2चं रिव्हिजन संपली. डे 2च्या दिवशी पूर्ण दिवसभर मग लर्निंग चालेल. तुम्ही तुमचा सब्जेक्ट शिकाल. सब्जेक्ट शिकले की दिवसभरामध्ये पुन्हा हे जे 1 पेज काल होतं, याच्यामध्ये 1 पेज ऍड होईल. 1 पेज 2 पेज जे काही ऍड होतील ते पेजेस ऍड करायचे. पेजेस ऍड केले, दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला लायब्ररीत गेला. काल 10-15 मिनिटं लागले होते, आज डेटा वाढला. दुसऱ्या दिवशी नाही, आता तुम्ही तिसऱ्या दिवशी डे 3 ला लायब्ररीमध्ये गेल्यानंतर काय करायचं, पहिली स्टेप काय करायची सर, डे 2 ला जे तुम्ही शिकला, जे डे 2चं पेज आहे, अगोदर कोणतं पेज घ्यायचं, डे 2चं पेज, जे काल मी रट्टा मारलं होतं, हे डे 2चं पेज लायब्ररीत आल्यावर रीड करायचं. ठीक आहे, ते रीड केल्यानंतर ग्राउंडवरती जायचं. ग्राउंडवरती गेल्यानंतर काय करायचंय, तुम्हाला 1 आवर द्यायचा आहे ऍक्टिव्हिटीला, त्यापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. कालचं पेज तर 10-15 मिनिटामध्ये होऊन जाईल. ठीक आहे, कालचं जे पेज होतं डे 2चं, ते डे 3 ला 10-15 मिनिटामध्ये होऊन जाईल. आपण किती वेळ दिलाय, 1 तास दिलाय. मग उरलेल्या वेळात काय करायचं सर, डे 1 पासून रीड करायला स्टार्ट करायची. डे 1चं जे पेज होतं, डे 1चं जे हे पेज बनलं होतं, हे पेज पुन्हा रिकॉल करायचंय. मग तुमच्याकडे 1 तास आहे, रीड करा. ते पण 10-15 मिनिटात संपेल, अजून पण तुमच्याकडे वेळ शिल्लक आहे. डे 3 ला अभ्यास करा, नवीन पेज तयार होईल. हे पेज डे 4 ला अगोदर आल्या आल्या डे 4 ला आदल्या दिवसाचं रिकॉल करून घ्यायचं. 10-15 मिनिटं त्यामध्ये वेळ गेला, इथे मजा आहे. डे 4 ला डे 3चं पेज अगोदर रिवाइज करायचं 10 ते 15 मिनिट मध्ये. आणि उरलेले ते तुमचे 40 ते 45 मिनिटं आहे, आपण किती तास दिलाय, 1 आवर. इथे पुन्हा पहिल्या डेज पासून रिकॉल करायला स्टार्ट करायची. टेन्शन घ्यायचं नाही, 2च दिवसाचं झालं, तिसऱ्या दिवसासाठी वेळ नाही पुरला, तुमचा 1 तास संपून गेला, ओके, वेल अँड गुड. लायब्ररीत निघून जायचं, पुढचा अभ्यास करायचा. 5व्या दिवशी काय करायचं, 5व्या दिवशी डे 4 ची लर्निंग रिवाइज करायची. काल तुम्ही जिथे थांबला होता, सपोज डे 2 तुमचा कम्प्लीट होऊ शकला होता, डे 3 ला वेळ मिळाला नव्हता,
5व्या दिवशी डे 3 पासून स्टार्ट करा. डे 3 जर कंप्लीट झाला वेळेच्या आत, पुन्हा डे 1 डे 2 करा. रोज 1 तास द्या. ह्या ऍक्टिव्हिटीला रोज 1 तास द्या. 100% तुमचा अभ्यास, तुमचा सिलेबस कंप्लीट होईपर्यंत सगळा स्टँडर्ड डेटा जो आहे, कुठे गेला, हा इथे, हा सगळा स्टँडर्ड डेटा तुमच्या मेमरीमध्ये फिट झालेला असेल. तुम्हाला विश्वास होणार नाही, मी ज्या वेळेस तुम्हाला माझं एक्सपिरियन्स सांगतो. फॉर एक्झाम्पल मी काय करायचो ते तुम्हाला सांगतोय. माझी एक डायरी होती, त्या डायरीमध्ये मी सब्जेक्ट्स लिहिलेले होते. सपोज मी माझे सिव्हिलचे सब्जेक्ट लिहितोय, प्रत्येकजण आपापल्या रिस्पेक्टिव्ह फील्डसाठी अप्लाय करू शकतो. हाय वेटेज सब्जेक्ट मी घेतले होते, सॉम, एसए, आरसीसी, स्टील. पूर्ण लिस्ट लिहिणार नाहीये मी, डॉट 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 अशा पद्धतीनं. याचे स्टँडर्ड डेटाचे पेजेस रेडी होते. हे पेजेस मी सांगितल्याप्रमाणे रिव्हाइज करायचो. अगोदर कालचं झालं म्हणजे हा सब्जेक्ट कंप्लीट झाला माझा. मी एसएचं सपोज पहिलं युनिट शिकतोय, एसएच्या पहिल्या युनिटची रिव्हिजन दुसऱ्या दिवशी केली. दुसऱ्या दिवशी रिव्हिजन केल्यानंतर पुन्हा सॉमच्या पहिल्या युनिटपासून स्टार्ट करायचं. सपोज 3-4 युनिट झाले तेवढे ओके. त्याच्या पुढच्या दिवशी एसएचं दुसरं युनिट ते पाठांतर करायचं, त्याची रिवाइज करायचं. काल जिथपर्यंत आलो तर सॉम मध्ये तिथून पुढे जायचं. म्हणजे तुम्ही आजच्या दिवसाचं उद्या पाठ करताय, त्यासोबतच मागचं सगळं कंटिन्युएशन मध्ये चालताय. आय होप तुम्हाला ही प्रोसिजर समजली असेल. असं करत करत तुम्हाला विश्वास नाही होणार. मी मागचे सब्जेक्ट इतक्या वेळेस रीड केले, कारण काय होतं, ज्यावेळेस तुम्ही परत परत करताना त्याला 5 ते 7 मिनिटं लागतात एक पेज रीड करायला, एक पेजचा स्टँडर्ड डेटा रीड करायला. मी काय सांगत होतो तुम्हाला विश्वास होणार नाही. मी गेटची परीक्षा मला आठवतं फेब्रुवारीच्या दुसऱ्या रविवारी होती. त्या रविवारी ज्यावेळेस माझी एक्झाम होती संडेला, मी सॅटरडेला काय केलं असेल, सॅटरडेच्या दिवशी जेवढे पण सिव्हिल इंजिनिअरिंगचे 14 ते 16 सब्जेक्ट्स होते, त्या 14 ते 16 सब्जेक्टचा स्टँडर्ड डेटा आणि फॉर्म्युलेज, कारण एक्झामच्या आदल्या दिवशी हेच करायचं असतं, थेअरी रीड करत नाही आपण. स्टँडर्ड डेटा आणि फॉर्म्युलेज हे एका दिवसामध्ये पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंगचे फॉर्म्युले आणि स्टँडर्ड डेटा न नोट्स बघता, माझा ह्या वर्डवरती इम्पॉर्टंट लक्ष द्या, न नोट्स न बघता. रिव्हिजन कशी करता तुम्ही, नोट्स बघून करतात, मॅरेथॉन सेशन बघून बघता. मी फक्त ग्राउंडवरती चक्कर मारत होतो, चालत चालत काय करत होतो, रिकॉल करत होतो. फक्त सोबत एक पेज होतं, त्या पेजमध्ये फक्त टॉपिकचे नावं लिहिलेले होते की सॉम, त्याचं पहिलं युनिट, त्यामध्ये असलेलं टॉपिक्स, ब्लँक नोट्स होत्या, त्यामध्ये लिहिलेलं काहीच नव्हतं. अशा पद्धतीनं मी सॅटरडेला विदाऊट लुकिंग नोट्स, कुठलंही मॅरेथॉन सेशन न बघता पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंग रिकॉल केलेली होती. आणि यामुळं एक्झामला फॉर्म्युला विचारला की लगेच तुम्हाला त्याचा आन्सर देता येतं, कारण तुमची लॉंग टर्म मेमरीमध्ये ते सेव्ह असतं, शॉर्ट टर्म मेमरीमध्ये नाही. हा एक्सपिरियन्स सगळ्यांना आलेला असेल. सो काय करायचे तुमच्या लक्षात आलं असेल. परत एकदा तुम्हाला सगळं काय करून देतो, कन्क्लूड करून देतो. सब्जेक्ट लर्न करत असताना स्टँडर्ड डेटा, फॉर्म्युलेज वगैरे जे आहे याच्या पेजेस बनवत चला. ते पाठांतर करा, दुसऱ्या दिवशी न बघता रिकॉल करा. मॅरेथॉन सेशन कोणी बघू नका. हे सगळं सायक्लिक रिव्हिजनमध्ये जाऊ द्या. 100% तुमचा सगळ्याच्या सगळे बुक्स पाठ होऊ शकतात. हे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरनं सांगतोय. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, जेवढे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करताय त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे त्याविषयी नक्की कमेंट करा. आपण त्या टॉपिकवरती 100% व्हिडिओ बनवू. तोपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा, चॅनल लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा. थँक्यू सो मच.